प्रेम आणि आज त्यांनी वेळ काढलाय. चला इथे मॅचला सुरुवात होते. चिले चॅम्पियन्स एका बाजूला आपण पाहतात फलंदाज सुमित चिले आणि त्यांच्या साथीनं दुर्वास, हे दोन आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला आपण पाहतात दुर्वास सातवी आणि एका बाजूला सुमित चिले. चिले चॅम्पियन्स या संघाचे संघ मालक आणि संघाचे अत्यंत महत्त्वाचे असे फलंदाज. जर ते 4 षटक उभे राहिले तर धावांचा ओघ 35 पर्यंत वाढू शकतो. फक्त म्हणून चालणार नाही, तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ते करावं देखील लागेल, स्वीकारावं लागेल चांगली जबाबदारी. गोलंदाज तयार होतील. अक्षयचा पहिलाच बॉलला स्टिअर केलंय. क्षेत्ररक्षण तिथे चांगले राहिलं त्याची मुकल्याचं. क्रिकेटला वयाची मर्यादा नाही. आज 40+ क्रिकेट देखील खूप पुढे आहे, तर अंडर 15चं क्रिकेट देखील तेवढंच चांगलं आहे. म्हणून क्रिकेटमध्ये वय हे महत्त्वाचं नसतं. तुमच्यामधली असणारी शैली, तुमच्यामधलं असणारं कौशल्य, तुमच्यातलं नैपुण्य तुम्ही कसं राखता हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहत आहेत धावफलकावरती धावांची गती जाऊन पोहोचते 1 वरती. दुर्वास आलेत, दाखल झालेत. यावेळेला बॉलला खेळलंय सॉफ्ट हँडनं, सिंगलच्या व्यतिरिक्त काहीच नाही. गोपी संखे यांना देखील कालच्या दिवसात पाहिलं, जबरदस्त मॅनेजमेंटकडे बारकाईने लक्ष देत असताना. गोलंदाज तयार, पुढचा बॉल. यावेळेला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत दुर्वास, अगदी जीवाचा आटापिटा करतील आणि सिंगलला परिपूर्ण करतील. धावांची गती तपासून पाहिली तर आता 3 बॉलचा खेळ झालाय. 3 धावा, थेंबे थेंबे तळे साचे. महत्वाचं आहे एक धावेला तुम्ही कसं महत्व देता. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवरती. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल फटका तर खेळलाय आणि ज्या वेळेला आपण पाहू शकाल सध्या फटका खेळत असताना सिंगल मिळत आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय आणि 4 बॉल मागे 4 धावा. मुन्ना जयस्वाल आहेत, ब्रँड ऑफ बोईसर. एक साधी सुरुवात आणि तदनंतर मुन्ना जयस्वाल प्रत्येक आयोजकांना हवा असा वाटणारा कॅमेरामॅन राहिला. तदनंतर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता चांगले एक एडिटर आहेत आणि पाटील नेटवर्कला सध्या रंग भरत आहेत. 5 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 5 आहेत. पुढचा बॉल घेऊन आणि अगदी शेवटचा बॉल घेऊन अक्षयने गोलंदाजी चांगली केली. मी म्हणीन चांगलीच गोलंदाजी राहिली. पुन्हा एकदा सॉफ्टहँड केला आहे. सिंगल तर मिळणार. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 6 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचली. म्हणजे 100च्या स्ट्राईक रेटनं आता धावफलक धावतंय, महत्वाचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक. प्रथमेश संघाचे आयकॉन खेळाडू, कालच्या दिवसात मैदानासाठी भरपूर मेहनत ज्यांनी घेतली आणि तेच आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमेश दाखल होतात गोलंदाजी ट्रॅकवरती ओव्हर दी स्टंप्सनं. खोलवर टप्पाचा बॉल. पडतायत जडतात संघासाठी सर्व काही गोष्टी समर्पण करत असताना आता इथून जर आपण तपासून पाहिलं तर नो बॉल घोषित केलाय. बॉल इन टू द गॅप अँड गेट इट 4 रन्स. सुमित चिले इज ऑन फायर. महत्वाचा होता हा चौकार. मृण्मय ठाकूर मॅचचा आनंद घेत आहेत. कालच्या दिवसामध्ये फ्लॉप शो राहिले, आजच्या दिवसामध्ये चांगले क्रिकेट खेळतील. त्यानंतर आपण पाहतायत माने भाऊ यांना देखील आपण पाहू शकाल. मारुती माने एक वेगळं नाव राहिलं. ओव्हरऑल क्रिकेटमध्ये चांगलं क्रिकेट. सुमित चिले यांना त्यांचा खेळ पुढे नेता आला नाही. एक चौकारानंतर तुम्ही खेळीला एक्सटेंड कसं करता. सुरुवात महत्त्वाची असून तुम्ही शेवट कुठे करता हेही तेवढंच महत्त्वाचं असतं आणि त्या गोष्टींचा अवलंब साधता आला नाही की मग धावफलकांना ब्रेक लागतात, ते लागतच जातात. मारुती माने कालच्या दिवसात मॅन ऑफ द मॅच राहिले आणि जबरदस्त खेळ दाखवला त्यांनी. दोस्तीच्या दुनियाचा राजा म्हणून त्यांच्या देखील पाहिलं जातं. धावांची गती स्कोर कार्डला पाहिली. पाच बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 14 धावा. 14 ऑन दी स्कोर कार्ड. 14 धाव्यांचा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतो. फटका केलाय आणि बॉल निघून जाणार. डाव्या हाताचे फलंदाज काल शांत राहिले, आज नाही राहणार. सुशील
काल ओपनिंग पेअरला येत होते, ओपनिंग पेअरला आले, परंतु धावांचा वेग काही त्यांना वाढवता आला नाही. आज डाऊन ॲट 1 साठी आले, विराट कोहलीचा क्रमांक घेतला आणि तदनंतर जबाबदारीचा खेळ देखील स्वीकारला. चांगलं क्रिकेट. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 2 षटकांचा खेळ संपला आणि 18 धावा, जो मी उल्लेख केला भारताची रन मशीन. 18 क्रमांक सातत्याने क्रिकेट परिपटलावरती जो जर्सी क्रमांक आपण पाहतोय, संपूर्ण जगाला वेड लावून सोडणारा विराट कोहलीचा जर्सी क्रमांक 18 इथे आठवण करून देत असताना फटका चांगला होता सुशील यांचा. तिसरं षटक यावेळेला आपण पाहतोय चुकी झाली आणि दुर्वास यांच्या बॅटमधनं अगदी गोळीच्या वेगाप्रमाणे बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर फ्लाय होणार, 4 जाऊन पोहोचते 22 वरती. गोलंदाज तयार. आतापर्यंत धावगती अगदी स्पीड गन वेगानं वाढते असायला देखील हवं. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतात गोलंदाज आले पहिल्याच बॉलवरती. अगदी हाफ ट्रॅकरचा बॉल, त्याचा भरपूर समाचार. सॉफ्ट हँड बॉलला खेळलंय, सिंगल तर मिळणार. या सिंगलच्या साह्यानं धावांची गती जाऊन पोहोचते 23. हा 2 बॉलचा खेळ झालाय. तिसरं षटक आहे. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल प्रफुल्ल गावड यांना मागचा मॅच पराभवाचे चटके मिळाले, जिथे श्लोक गावड बरसले आणि CSK या संघाला बॅकफुटला ढकललं. चांगलं क्रिकेट. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. 24 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल हाफ ट्रॅकरचा बॉल आणि इनटू द गॅप. दुर्वास यांच्या बॅटमधनं वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथा चौकार. क्वालिटी बॅटिंग. 28 धावा, 4 चेंडूंचा खेळ झालाय. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते सध्या मैदानाच्या आत. पुढचा बॉल याही वेळेला आपण पाहतात इनटू द गॅप मध्ये दुर्वास इज ऑन फायर. शेवटच्या क्षणाला धावांचा वेग वाढतोय आणि सुमित चिल्ले खुश असतील आपल्या फलंदाजांवरती आणि ज्यांनी खेळाला सावरलंय. मी म्हणीन कठीण काळात ज्यांनी न डगमगता, न थांबता, न रुजता, न झुकता स्कोरकार्ड पुढे आणलं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 32 आणि दुर्वास खेळतात 18 वरती. या वेळेला दांडी 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 गुल. फलंदाज बाद. गॉन. मनीष तन्ना दाखल झालेत. सचिन मोकाशी गोलंदाजी ट्रॅकवरती आणि मनीष तन्ना हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. एक सुंदर पद्धतीनं हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्यांचा वेग झपाट्यानं वाढला आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 32 वरती. यावेळेला षटकाराला अनिवार्य बंधन आहे. हे अंडरमचं क्रिकेट आहे ज्यामध्ये तुम्हाला चौकारा शोधावे लागतात आणि जर ते नाही शोधले, षटकार आले तर तुम्ही बाद घोषित होतात आणि सध्या तेच झालं. फलंदाज बाद झालेत. दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो आजच्या रजनीतला. एकंदरीत आजही 16 सामने आहेत. थोडंसं शेड्यूल मोठं आहे. कालच्या दिवसात शेड्यूल पॅक करताना 3 वाजले. आज बक्षीस वितरण या सगळ्या गोष्टी करत असताना सकाळ होण्याची दाट शक्यता. उद्या धुलीवंदन आणि उद्याचा दिवस कुणाच्या नावावरती राहणार, कुणाचे रंग उधळणार फायनलच्या मॅचमध्ये. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. बॉलला खेळले समोरच्या दिशेनं. प्रथमेश तिथे होते आणि त्यांच्या साथीने त्यांचे शुभम हेही आपल्याला बघायला मिळाले. धावसंख्या सिंगलने पुढे येते, जाऊन पोहोचते 33 धावा. तन्ना आपल्याला पाहायला मिळेल. मनीष तन्ना. पुढचा बॉल. वाह, बाउन्स चांगला मिळाला बॉलमध्ये आणि मोकाशी यांचा बॉल तो अनप्लेएबल. चारोखानेची चारी बाजूने बंदिस्त. सरप्राईज झाले अगदी. मातीची विकेट आणि ज्यामध्ये बाउन्स आपल्याला अनेक वेळा बघायला मिळत आहेत. याही वेळेला आपण पाहतात फटका तर केलाय. बॉल चाललाय सीमा पलीकडे. षटकांचा खेळ जर तपासून पाहिला तर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला. अवघ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि गोलंदाज मोकाशी यांनी कमबॅक कसा करावा दाखवून दिलं. धावफलक जिथे वेगानं वाढत होतं त्यावेळेला मोकाशी आले आणि मोकाशी यांनी सांगितलं की मैं हूं ना. शेवटचं षटक आपण पाहतात जसप्रीत बुमराह, दीपक चहर, मोहम्मद शमी यांची आठवण करून दिली या मोकाशी यांना. खूप चांगली गोलंदाजी केली. जिथे जर आपण पाहिलं तर धावसंख्या वेगाने येत होत्या त्यावेळेला मोकाशी यांनी फक्त 4 धावा खर्च केल्या. फक्त 2 धावा खर्च करत 2 गडी देखील बाद केले. पुढचा बॉल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. या वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. आता जर आपण तपासून पाहिलं तर अगदी शेवटचा बॉल बाकी असेल आणि ऑन हॅट्रिक राहतील. 2019 मध्ये
मोहम्मद शमी यांनी वर्ल्ड कप मध्ये दुसरे गोलंदाज ठरले हॅट्रिक घेणारे. चेतन शर्मा यांनी ती पहिली हॅट्रिक घेतली होती आणि त्यानंतर मोहम्मद शमी वर्ल्ड कप मध्ये हॅट्रिक घेणारे गोलंदाज राहिले. शेवटचा बॉल ही डॉट आलेत. पंच देखील आमचे इथे पोहोचतात आणि ते जॉईन देखील होतील. 2 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 34 आणि 35 धाव्यांची गरज असेल. 33 झाले आणि जिंकायला आहेत 34. ऑल राईट, चला पुढील मॅचच्या टॉससाठी या. एका बाजूला आपण पाहतायत मात्रे स्टार्स वर्सेस शिरगावकर लायन्स. दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की आपण या टॉससाठी चला पुढील मॅचच्या टॉससाठी या. एका बाजूला आपण पाहिलं ते म्हणजेच शिरगावकर लायन्स आणि त्यांच्या विरोधात मात्रे स्टार्स. दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण वेळेची दिरंगाई न करता टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. आज महेश वडावकर सर आपल्यामध्ये आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 11,111 रुपये. होळी 8:30 वाजता मॅच चालू राहणार आणि होळी 8:30 वाजता दहन होईल, लक्षात घ्या. प्रफुल्ल गावड यांचा मेसेज आमच्यापर्यंत पोहोचलाय. टॉससाठी या ना, 2 कर्णधार आलेले आहेत का? आणि चेतन सरांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते टॉस करावा. या चेतन सर, जिथे त्यांच्या शुभ हस्ते मात्र त्या मॅचचा टॉस होईल. आजच्या रजणीतला तिसरा सामना, रात्रकालीन स्पर्धा आणि या रात्रकालीन स्पर्धेचा आज अगदी शेवटची रजनी. तिसरा मॅच, त्या मॅचचा टॉस देखील होतोय. पुढचा बॉल, पहिलाच बॉल हातभर आतमध्ये वळण घेणारा राहिला. फलंदाजांसाठी कर्दन काळ. पहिलं षटक दुर्वास यांचं आणि पहिलाच बॉल अनप्लेएबल. अगदी बॉल अंगावरती जाऊन आदळलाय. बाईकची चावी हरवलंय. जर कोणाला मिळाली तर ती चावी पोहोचवा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. त्या गाडीचे मालक आमच्याकडे पोहोचलेत आणि जर कोणाला चावी मिळाली असेल तर ती चावी आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. फलंदाज रन आऊटच्या स्वरूपात बाद झालेत. क्रिकेटच्या परिपटलावरती सर्वाधिक खराब विकेट कुठली तर रन आऊट. म्हणजे तुम्ही स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारता. कारण रनआउटची संधी तुमच्याकडे असते ज्यावेळेला तुम्ही पुकार देता. यस नो आणि वेट या शब्दांचा ज्यावेळेला विसर होतो त्यावेळेला तुम्ही अनेक वेळा एकाच रुळावर 2 गाड्या आणि ॲक्सिडेंट निश्चित तेच अगदी बघायला मिळालं. पहिलं षटक, धावसंख्या 1 आणि 1 वरती एकही धाव नाही. पहिला बॉल 22 मध्ये होता, त्या 22ला मात्र काउंट केलं जात नाही. फटका तर केला आहे. जिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं आणि बघता बघता जर आपण तपासून पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्ता 1. 3 बॉलचा खेळ झालाय, धावफा 1 जाऊन पोहोचल्यात. जरी टार्गेट भरपूर मोठं ठेवलं असेल चिले चॅम्पियन्सने, परंतु आमची गुणवत्ता आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करणं हे आमचं कलागुण कौशल्य नैपुण्य अवगत आहे. याही वेळेला काय झालंय, तिसऱ्या पंचांची मदत घेतात प्रफुल्ल गावड. तिसरे पंच इथे आलेले आहेत, ते जोडतील आमच्या वॉर रूम मध्ये आणि दूध का दूध पाणी का पाणी, काय होईल आणि काय बिघडेल आपल्याला बघायला मिळेल. मात्रे पलटन्स, मात्रे वॉरियर्स वॉन द टॉस आणि इलेक्टेड टू मात्रे स्टार्स. हा येस, त्यांनी टॉस जिंकलेला आहे. निर्णय आमच्यापर्यंत कळवा. बॉल जर हाताला लागला असेल तर मग फलंदाज तिथे सेफ आहे की आउट आहे, नॉट आउट आहे, काय असतील या गोष्टी. NOT OUT नॉट आउट. आणि सेकंड चान्स तो जर तुम्हाला घ्यायचा असेल तोही घेऊ. नॉट आउट आहे. कधीच बोल. 4 बॉलचा खेळ इथे परिपूर्ण होता आणि धावसंख्या फलकावरती 2 आहेत.
पाटील नेटवर्क समेत प्रेक्षक जोडलेत आमचे, त्यांचं देखील स्वागत या CCPL मध्ये CPCPL मध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. एक अतिशय सुंदर पद्धतीची स्पर्धा कल्पेश आघाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉट कव्हरला अगदी युवा नेतृत्व आणि कमी वयात पालघर जिल्ह्यामध्ये ज्यांची दखल झाली आणि तेच कल्पेश आघाव आपल्याला बघायला मिळतात. अगदी वडावकर सर देखील इथे पोहोचलेत. नॉट आउट आहे तेही पाहिले. लक्षात घ्या, आधुनिक काळात टेक्नॉलॉजी पुढे आली आणि त्या टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर व्हायला हवा आणि तो होतोय. पाटील नेटवर्कची टीम आहे आमच्या समवेत. गोलंदाज तयार. दुर्वास फटका तर केला इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. बॉल फील्ड करतील, सिंगलच मिळेल. सिंगलच्या साह्याने 5 बॉलचा खेळ होत असताना धावसंख्या फलकावरती आहेत 3. 19 बॉल आणि 31 ची गरज. आता सिंगल डबल या खेळाला जर तुम्ही महत्त्व देत राहिलात तर मग थोडा उशीर झाला असं नक्की म्हणेन मी. हा चांगल्या बॉलला सन्मान देणं आहे. काय फटका खेळला. अगदी आपण पाहतात बंदुकीतून ज्या पद्धतीने गोळी सुटते त्या पद्धतीने हा फटका देखील बॅटमधून निघाला होता. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे आणि धावा तिथे मिळाल्या 4. महत्वाचा चौकार. या चौकाराच्या साह्याने धावांची गती. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 7 धावा. 8:30 वाजता होलिका दहन आहे क्रिस्टल पार्कची आपण पाहतोय. तिथे पुढे ते होळी दहन होईल परंतु सामने चालू राहतील. लक्षात घ्या, पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजे 7. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये काय बोलता जे प्रेक्षक राजे आहेत, माता भगिनी आलेले आहेत, त्यांना विनंती करतो की आपण थोडंसं जे बॅरिगेट आहे त्याच्या थोडं मागे राहा, कारण वेगानं बॉल आला तर मग इजा होऊ शकते. लक्षात घ्या. सिंगल मिळते. सिंगलच्या साह्याने धावांची गती पुढे सरकली. आता ती जाऊन पोहोचली ती म्हणजेच सुमित चिले. गोलंदाजी ट्रॅकवरती 8. 17 बॉल आणि 26 ची गरज. फुलर लेनचा बॉल अँड चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटपर्यंत आपण पाहतात बॉलकडे पाहत राहिले. आय कोऑर्डिनेशन जे बघायला मिळालं. क्रिस्टल पार्क नगरी दुमदुमते सलग दुसऱ्या रजनीमध्ये जिथे चांगलं क्रिकेट बघायला मिळतं. लाडका प्रेक्षकांना काय हवं आहे तर चांगलं क्रिकेट. प्रत्येकाला वाटतं माझा संघ जिंकावा, त्यासाठी तुम्हाला परिश्रम आहेत. खडतर अथक आणि जिद्द चिकाटी संयम या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत क्रिकेटच्या परिपटलावरती. पुढचा बॉल आक्रमक तर झालेत. धावसंख्या 2 मिळणार. धावसंख्या 2 ने आकार घेत 12 धावा धावफलकावरती. डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. 14 बॉल 22 ची गरज. 14 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज. सामना अटीतटीचा. जे प्रेक्षक बसले होते ते आता उभे झालेत. जे उभे होते ते चालायला लागलेत आणि जे चालत होते ते धावायला लागलेत. नेल बायटिंग असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा पुन्हा एकदा येतील. जोपर्यंत फलंदाज निनाद सुर्वे आहेत तोपर्यंत आशा पल्लवीत राहतील, त्या म्हणजेच पाटील फलटण या टीमच्या, कारण ज्यांनी आतापर्यंत चांगला खेळ केलाय. 5 बॉलमध्ये 10 धाव्यांचा एक महत्त्वपूर्ण ज्यांनी रोल इथे अदा केलाय. पुन्हा एकदा खोलवर टप्पाचा बॉल होता. सुमित चिल्ले यांचा षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर फलकावरती समाप्तीवरती येते आता 12 बॉल आणि 20 धावा. सरासरी जी आहे 10ची राखली तर धावा होतील, परंतु जर आणि तर नाही मॅटर करत या क्रिकेटच्या परिपटलावरती. चौदा वरती आपण पाहतायत 1 धक्का आणि आता 12 बॉलमध्ये 20 ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतायत गोलंदाज सुशील विथ द बॅट थोडेसे शांत राहिले. आता विथ द बॉल त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाज तयार होतील गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेला आपण पाहतात फटका तर केलाय. सुशील आहेत तिथे आणि बघता बघता आपण पाहू शकाल इथे सिंगल मात्र मिळते आणि या सिंगलच्या साह्याने धावांची गती जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते 15 वरती. 15 ऑन द स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती. फटका पुन्हा एकदा केलाय. नो स्कोर. पंच घोषित करतात की नो स्कोर आहे, परंतु मी म्हणेन निनाद सुर्वे यांनी किल्ला लढवला. शेवटपर्यंत हार न मानण्यासाठी जे जाणले जात आहेत
फटक्यांमध्ये त्यांच्या दमखम आहे. मोठ्या फटक्यांचा स्वीकार अगदी सहज रीतीने खेळतात. पुन्हा एकदा इंटू द गॅप सुमित शिल्ले. चांगलं क्षेत्ररक्षण. प्रफुल्ल गावड दर्शवतात की एनओटी नॉट आउट. यावेळेला जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 17-17. 17 धावा धावफलकावरती आहे. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 4 क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि बॉलला फील्ड करतील. तुर्तास सिंगल मिळतंय. या सिंगलच्या सहाय्यानं धावांची गती जाऊन पोहोचली. आतापर्यंत जर आपण तपासून पाहिली तर चेक करायचं आहे का? चार. जिथे आपण पाहतायत क्षेत्ररक्षक जरूर होते पण तुमचा पाय जो होता तो बाउंड्री रोपला होता. जिथे आमचे पंच देखील आहेत त्यांनी देखील दर्शवलं आणि त्या अनुषंगानं 21 धावा 21. शेवटचा बॉल आता 7 बॉलमध्ये 13ची गरज. निनाद सुर्वे लीडिंग फ्रॉम द फ्रंट. व्हाईट बॉल. आता मॅचमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. मॅचमध्ये पुन्हा एकदा पलटवार आणि आता पाहूया काय होतंय आणि काय बिघडतंय. फटका तर खेळला आणि इथे काय झालं. कठीण काळात कॅच तर सुटलाय आणि कॅच सुटल्यानंतर आता आपण पाहतायत फलंदाज सुर्वे यांना संधी मिळणार का आणि त्यांनी संधी घेतली तर ते मॅच संपवण्याची कॅपॅसिटी राखतात, कुवत राखतात. 6 बॉल आणि आता 6 बॉलमध्ये 8ची गरज. 12 पाहिजे होते. वाईड आला. एक वाईड देखील होता यामध्ये. आता जर आपण तपासून पाहिलं तर मॅचमध्ये खूप चांगलं वळण आपल्याला पाहायला मिळतं. कुठला संघ जिंकणार. निनाद सुर्वे यांनी काय फलंदाजी केली. अतिशय सुंदर पद्धतीने फलंदाजी केली. मन जिंकणारी फलंदाजी राहिली. या मॅचमध्ये विजयाचा झेंडा, विजयाचा तुरा कुणाच्या नावी राहणार. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनीष तन्ना. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 8 धाव्यांची गरज. इथे जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आहे ना. यस, व्हाईट बॉल. 6 बॉल आणि 7ची गरज. या वेळेला चांगला बॉल. प्रथमेश. एका बाजूला निनाद सुर्वे असतील तर सिंगल डबल या खेळाला तुम्ही प्राधान्य द्या. निनाद सुर्वे मॅच संपवण्यासाठी जाणले जात आहेत परंतु ते नाही जमलं. जिथे मोठ्या फटक्याचा स्वीकार करण्याचा प्रयत्न राहिला आणि त्या प्रयत्नात जर आपण तपासून पाहिलं तर फलंदाज इथे बाद होत असताना गॉन. हर्षित दाखल झालेत. 5 बॉल आहेत आणि 5 बॉलमध्ये 7 धाव्यांची गरज. हा सामना जर आपण तपासून पाहिला जिंकण्यासाठी. नो बॉल आहे. पंचांनी नो बॉलला घोषित केलंय. आता इथे खऱ्या अर्थानं जर आपण तपासून पाहिलं तर 5 बॉल आणि 6 धाव्यांची गरज आहे. 5 बॉल आणि 6ची गरज. फटका खेळलाय इंटू द गॅप. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, नाही प्रेक्षक आहेत तिकडे. बघा बॅटिंग टीम. प्रथमेश आर्ग्यू नको, सहकार्याची गरज आहे तुमच्या. आता 4 बॉल आणि 5ची गरज. कंपल्सरी चेज या स्पर्धेचा नियम. गोलंदाज तयार. 4 बॉल आहेत आणि या वेळेला पुन्हा एकदा काय घडलंय. व्हाईट बॉल. सामना होता कुठे आणि सामना येतोय कुठे. चिली चॅम्पियन संघ सांगेल की सगळं काही आमच्या आता अगेन्स्ट मध्ये चाललंय. क्रिकेटमध्ये नशिबाची देखील साथ असायला हवी. सिंगल मिळणार. सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचते. ती म्हणजेच 33 धावाचं जे टार्गेट आहे त्यामध्ये आता 31 लागल्या. 34चं टार्गेट होतं जिथे आता फलकावरती 31 लागल्या म्हणजे 3 बॉल आणि 3ची गरज आहे. 3 बॉल आणि 3 धाव्यांची गरज. हर्षित हे फलंदाज आहेत ज्यांना निनाद सुर्वे 11 बॉलमध्ये 20 धावांची झंझावती खेळी, वादळी खेळी ज्यांनी केली आणि तेच आपल्याला बघायला मिळतात. 3 बॉलचा खेळ आहे. 3 बॉलमध्ये 3 धाव्यांची गरज देखील आहे या सामन्याला जिंकण्याकरिता. गोलंदाज तयार होतील.
वाईट बॉल आहे. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. पंच प्रफुल्ल गावड आम्हाला दर्शवतील त्यावेळेलाच आम्हाला तो वाईट बॉल कळेल, कारण क्रॉस अँगलमध्ये आपण पाहतायत. आता 3 बॉल आणि 2ची गरज. यावेळेला फटका तर केला आणि इथे विजयाच्या 2 धावा. 34 धावा देखील ठेवल्या होत्या, त्याही धावा डिफेंड करता आल्या नाही. पाटील सेना, पाटील पलटण ज्यांनी खूप चांगला खेळ दाखवला आणि विजयाचा झेंडा, विजयाचा तुरा रोवला. वेल प्ले. मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मान हाही आपण क्रिस्टल पार्क ग्रुपचे, क्रिस्टल पार्क उत्सव समितीचे अध्यक्ष पितळे भाऊ इथे असतील तर त्यांना विनंती करतो की आपण या.